फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा सकाळपासून दिवस खूप धावपळी गेला. आता 4 वाजलेले आहेत. आज आम्हाला सत्यनारायणाची कथासुद्धा करायची होती घरी. त्याच्यानंतर कन्यापूजन करायचं होतं विशूचं, आणि बाबाचं वगैरे सुद्धा करायचं होतं श्रेयाला, आई बाबांचं. ते सर्व झालं आणि ते म्हटलं चला धावपळीत का होईना ब्लॉग शूट करूया, कारण आपल्या चॅनलला जवळपास एखादा वीक झाला ब्लॉग आलेले नाही आहेत. सो म्हटलं चला ते करते. त्या आता सकाळपासून जे काही शूट केलं असेल ते मी पुढे व्हिडिओमध्ये अटॅच करते. त्याआधी मला हे सांगायचं होतं, आता आपली शूट तिकडे गेलेली आहे. मला माझं जे काही आहे ते आटपून घ्यायचं आहे. एक खूप मोठी गुड न्यूज आहे माझ्याकडे, ती मी शक्यतो तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट राहा. बाकी सकाळपासून जे काही झालं असेल ते आता मी तुमच्यासोबत शेअर. आधी तर सकाळी मी चहा पित होते, त्यावेळेस प्रिशूचं असं मस्त चष्मा लावलेला होता आणि मोबाईल बघत होती ती. सकाळीच बाबांनी सत्यनारायणाची कथा करून घेतलेली होती. मस्त पूजा आरती वगैरे झाली. मी सुद्धा माझी अधिक मासाची पोथी वाचायची राहिलेली होती, ती वाचून घेतली. श्रेयसनी आईबाबांची आणि प्रिशूचे छान पाय वगैरे धुतले, त्यांना टिक्का वगैरे लावला. तिची खरं तर सर्वांचंच पूजन करायची इच्छा होती, पण बाबाला काही अर्जंट काम असल्यामुळे ते शक्य झालं नाही. सो बाबाला म्हणजे बाबाला आधी जेवायला दिलं, आईने नंतर जेवण केलं. पण तिने हातपाय वगैरे त्यांच्या सोबतच धुतले. नंतर प्रिशूसाठी छान सजवलेलं होतं, तिचे सुद्धा पाय वगैरे धुतले, तिला टिक्का वगैरे लावला. आणि खरं तर प्रिशूचा पहिला अधिक मास होता, सो तिची पूजा करायची खूप जास्त इच्छा होती. पण धावपळ खूप जास्त झाली म्हणून यावेळेला सिंपलच केलं. पिल्लू इथं बस ना. घाई झाली प्रिशूने सगळं उचललं. जेवायची घाई नाही, गिफ्टचीच घाई. हो ना? काय काय दिलं प्रिशूला मावशीने? हे बांगडी दिली. अरे वा, बांगडी दिली हातात घालायची. आणखी काय दिलं? कसं आहे सगळं? लावून देऊ मी तुला ते केसाला? पिल्लू लावून देऊ का? मी पकड दे, मी काढून देते. हे बघ काय आहे. सो प्रिशूकडे नाही असं काहीच नाही, तिच्याकडे सर्वच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे श्रेयाने या छोट्या छोट्या काही गोष्टी आणलेल्या होत्या, ज्या प्रिशूसाठी घ्यायच्याच होत्या आम्हाला आता लग्नाच्या आधी. सो श्रेयाने त्याच तिच्यासाठी गिफ्ट्स म्हणून आणलेल्या होत्या, ज्या प्रिशूला खूप जास्त आवडल्या. आणि सर्वात जास्त तिला आवडलं ती म्हणजे गाडी, ज्याच्यासाठी ती खूप जास्त एक्सायटेड होती. हिरा, तुझ्या इच्छा सर्व पूर्ण हो. स्वतःहून पाया पडल्या तुला प्रिशूच्या. आयुष्यात सुख लाभो, सदा सुखी राहा माझा बच्चा, माझी लेक. आईच्या लेक आली बाई अधिक मासासाठी आली लेक, नवीन कपडे गिफ्टे घालून. सदा सुखी रामा सोनू, तुला जगातल्या सर्व खुशी मिळो. काय आहे बेटा ते? काय आहे पिल्लू ते? गाडी आहे. तुला आवडली सोनू गाडी? माझ्याकडे बघ. प्रिशूचे केस एवढूशी आणि तेवढूशा केसाला आम्ही मस्त बो लावला. प्रिशू इकडे ये. इकडे पा पिल्लू. सो आता संध्याकाळ होत आली आहे, बाहेर पूर्ण अंधार आहे. मला लाईट वगैरे लावायचं आहे, पण त्याआधी प्रिशू गेली आईसोबत भजनाला. मी हे सांगणार होती, आज कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला बघितला आता, सो मला लक्षात आलं की मी तुम्हाला ड्रेस दाखवणार होती. पण आजही माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, कारण झालं असं की आज अचानक, म्हणजे तसं आधीपासून ठरलेलं होतं कन्यापूजन वगैरे आज करायचं आहे, सत्यनारायण करायचं आहे, पण मी विसरलेली होती. सो मी काल ट्रायपॉडची बॅग वगैरे काहीच घरी आणलं नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. आता जर माझा मोबाईल ठेवण्याचा वगैरे जुगाड जमला तर मी तुम्हाला दाखवते की मी काल कुठल्या ड्रेसबद्दल बोलत होती. आणि बाकी काही गोष्टीची सेटिंग लागली आहे माझी, ड्रेसेसची वगैरे. सो ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आधी मी आता कपडे वगैरे बाहेरचे काढून घेते, थोडंसं घरातलं आवरून घेते, आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. काय आहे ते? दाई आहे. ये मग गाडी घेऊन इकडे ये. तू कुठे गेली होती? भजन करायला.
आणि इकडे गाडी. आणि बेटा अशी नसते चालवायची, ती बसायचं त्याच्यावर. बस त्याच्यावर, बसून दाखव सोना त्याच्यावर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड पिल्लू. भूल जाते माझे छोना, माझे छोना भूल जाते. बायको कोणाची बायको? आ असं नाही म्हणू सोनू, कुठून शिकली? आण गाडी इकडे. अशी गाडी चालवायची. तर ना आईची खूप दिवसापासून इच्छा होती विठ्ठल रखुमाईसाठी ड्रेस घेण्याची. तर हा ड्रेस आणलेला आहे. खरं तर हा स्टिच करून घ्यायचा बाकी आहे, पण ना खूप छान मिळाला आहे. 400 रुपयामध्ये 2.5 मीटर ड्रेस आहे, पण ड्रेस खूप छान आहे. आईची खरं तर वेल्वेटची इच्छा होती, पण हाच ड्रेस एवढा सुंदर होता, त्यात लाल कलर सुद्धा नव्हता ड्रेस देवाला, त्याच्यासाठी म्हणून हा लाल आणलेला आहे. आता हा स्टिच करायचा बाकी आहे. सो कसा बसा मी मोबाईलचा जुगाड केला. आता मी तुम्हाला साडी दाखवते. सर्वात आधी तर ना साडी दाखवते, म्हणजे मला तुम्हाला तो ड्रेस दाखवायचा होता. चला सर्वात आधी तो ड्रेस दाखवते. सो असा हा ड्रेस आहे. मी तुम्हाला असा दाखवते म्हणजे पूर्ण दिसेल. बघा, आधी तर खूप सुंदर ह्याच्यावर वर्क आहे आणि हा असा आहे पूर्ण. आणि याचा घेर बघा, हे बघा, हा असा हा पूर्ण आहे. सो खरं तर मला हा घालायचा होता हळदीच्या दिवशी पूर्ण दिवसभर, पण मी याला लास्ट वीकमध्येच, म्हणजे आम्ही जेव्हा मार्केटला गेलो साड्याचे ते फॉल वगैरे आणायला आणि ब्लाऊज पीस आणायला, त्या दिवशी बघितलं. तर तुम्ही बघू शकता मला हा होणं शक्यच नाही आहे, कारण कसं शक्य नाही, खाली जात नाही. सो त्यावर ना मी एक सेकंड ऑप्शन हा केलेला होता, ते म्हणजे हे बघा. हे ब्लाऊज सुद्धा जेव्हा मी रेडीमेड घेतलं ना त्यावेळेस मला होत नव्हतं, एवढी गॅप येत होती. म्हणजे हे बॅक साईडनी विचार करू शकता तुम्ही, एवढं गॅप येत होती. तर मी ना साडीचा काठ याला लावला. ही साडी कुठली आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हा काठ असा मी साडीचा लावून घेतला आणि असं करून त्यावर शिवलं ब्लाऊज. कारण काय आहे, सध्या साड्या माझ्या सर्व पुण्याला आहेत, त्याच्यामुळे माझ्या साड्यांचं म्हणजे माझ्याकडे साड्याच नाही आहेत. तर ज्याही साड्या आहेत त्या आई आणि मी दोघी मिळून असं आम्ही यूज करतो. त्याच्यामुळे मग हे जे ब्लाऊज आहे ते मला आयुष्यातही शिवायचं होतं साडीवरचं, म्हणून मी माझ्यासाठी असं रेडीमेड घेतलं जे त्याच्यावर मॅच होईल. आणि हे बघा असं, हे खूप सुंदर असं रेडीमेड ब्लाऊज आहे. सो याला ना मी हे एक्स्ट्राचं लावून हे माझ्या मापाचं असं ब्लाऊज करून घेतलं. तुम्ही बघू शकता साडीचा काठ लावलेला आहे मी याला, असं करून हे मी माझ्या मापाचं केलं. तर तसंच माझ्या डोक्यात नाही ह्याचं सुद्धा होतं, याच्या आतमध्ये थोडीशी शिलाई आहे, पण माझा विचार होता जर या सेम कलरचा कापड आणला, तर तुम्ही बघू शकता बॅक साईडनी ही प्लेन आहे, बॅक साईडनी काहीच वर्क नाही आहे. सो माझा विचार असा होता की इथून इथपर्यंत अटॅच करण्यासाठी फक्त एवढाच आहे. तर आणि इथून कट आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि जो घेर आहे तो तर मला होतोच, त्याचा इश्यू नाही आहे. सो इथून इथपर्यंत असं ना मी कुठला तरी एखादा कपडा आणते आणि याला पूर्ण ओपन करून त्यांना सांगते की मला शिवून द्या, म्हणजे माझ्या मापाचं ते करता येईल, असं एक माझ्या डोक्यामध्ये होतं. दुसरी गोष्ट हे झालं. त्याच्यानंतर माझ्याकडे लग्नासाठी म्हणून मी फक्त 2 साड्यांचं बॅकअपमध्ये ठेवलेलं होतं. एक साडी जी आहे ती पूर्ण पैठणी आणि पूर्ण ब्रायडल सारखी आहे, शालू टाईप. सो ती सुद्धा साडी मी तुम्हाला पुढे दाखवते आता. आणि एक ही साडी होती आणि एक ही साडी. सो ही साडी मला एकुलती एक घेऊन मिळालेली, बाकी मला कधीच कुठल्या साड्या घेऊन नाही मिळाल्या. तर ही ती साडी आहे. सो याच्यावर सुद्धा नाही या कलरचा मी विचार करते आहे की रेडीमेड ब्लाऊजच घ्यायचं. सो ही मी लग्नाच्या दिवशी घालू शकते, जास्त पण काठपदर टाईप वाटत नाही आणि याच्यावर ना असं सुंदर असं वर्क आहे. सो माझा विचार सध्या तरी मला ना आता हीच साडी घालावं लागणार, कारण मी ताईकडनं पुण्यावरून ब्लाऊज मागवलेले होते आणि एक हळदीसाठी साडी आणि संगीतसाठी लेहंगा मागवलेला होता. माझ्या लेहंगाचा इश्यू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की तिथून आणणारं कोणीच नाही आहे आणि जे तिकडनं येणार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी सामान आहे. सो मला माहिती नाही ती येईल की नाही. सो माझ्याकडे आता फक्त ही एक साडी आहे जी मी संगीतच्या दिवशी घालू शकते. पण अगेन प्रॉब्लेम हा आहे की आम्ही डान्स बसवलेला आहे आणि साडीवर ते व्यवस्थित वाटत नाही, कारण सर्वजण वन पीसवर आणि लेहंगावर डान्स करणार आहे. सो तो एक मेजर इश्यू आहे माझ्यासाठी. बघा ही अशी सुंदरशी साडी, बाय द वे ही साडी माझ्या शॉपच्या उद्घाटनासाठी घेतलेली होती मी. याच्यावर सुद्धा ब्लाऊज शिवलेलं नाही आहे आणि याच्यावर मी असं सिल्वर कलरचं ब्लाऊज घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकता. सिल्वर कलरचं ब्लाऊज घेतलेलं होतं, जे खूप छान ब्लाऊज आहे आणि हे मला माझ्या साईजचं मिळालं.
हे बघा, हे माझ्या साईजचं होतं त्याच्यामुळे याचा काहीच इश्यू नाही. सो हे सिल्वर कलरचं ब्लाऊज आहे. तर माझ्याकडे ना आता ब्लाऊजमध्ये रेडी फक्त एक हे ब्लाऊज आहे आणि एक हे ब्लाऊज आहे. सो मला असंच काहीतरी घ्यायचं आहे जे त्याच्यावर जाईल. सो साडी तरी आम्ही डिसाईड केलं की परचेस करायची नाही. मी तुम्हाला साडी दाखवते. आणखी एक लग्नासाठी कुठला ऑप्शन आहे ज्याचं माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे पण ती साडी घालण्याच्या मी विचारामध्ये आहे. सो ही ती साडी आहे बघा. हा पूर्ण शालू आहे, शालू टाईपच आहे ही पूर्ण आणि त्याचे काठ वगैरे असे आहे. ही घालायला खूप भारी साडी आहे. आता आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत असेल की नाही, पण ही अशी काहीशी साडी आहे. बाय द वे ही साडी माझ्या अंगावर खूप जास्त छान दिसते. ते यासाठी म्हणते कारण माझ्या लग्नाचा शालू घ्यायचा वेळेस सुद्धा ना मला सर्वांनी सजेशन दिलं होतं की तू याच कलरचा शालू घे, म्हणजे ते लावून दाखवतात ना. सो मी लावून बघितला होता. याचा पदर असा काहीसा येतो. खूप सुंदर साडी आहे ही. माझ्या लग्नामध्ये आईला घेतलेली आहे मोठ्या यांनी. मला वाटते 3000च्या जवळपास काहीतरी आहे, पण खूप सुंदर साडी आहे ही. सो मी विचार करते आहे ही साडी घालायचा. पण प्रॉब्लेम याचा असा आहे की याचं जे ब्लाऊज आहे ते मला अजिबात होत नाही, जे मी आता ताईकडून मागवून घेतलेलं आहे. कारण तिच्याकडे सुद्धा अशी सेम साडी आहे. तर ब्लाऊज जर आलंच तर मग मी ही घालेल. पण त्याचाही अगेन इश्यू तोच आहे की मला होईल की नाही, कारण माझं ना हे इथे खूप जास्त मास आहे त्याच्यामुळे ते होत नाही. आत्ता मला यावेळेस प्रकर्षाने ना एक गोष्ट जाणवती आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ते म्हणजे वजन वाढण्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत जे काहीच बरोबर येत नाही. आत्ता जर माझं वजन व्यवस्थित असतं ना तर मी हा ड्रेससुद्धा घालू शकली असती. दुसरी गोष्ट, साडीचा जो प्रश्न आहे, या साडीसाठीचं जे ब्लाऊज आहे ताईकडून मागवून इझिली ते पण घालू शकली असती. आता सध्याच्या कंडिशनमध्ये मी याला अल्टर करायचा विचार करते आहे. जे अल्टर होईल की नाही याची मला काहीच आयडिया नाही आहे, पण तरी मी ट्राय करते याला अल्टर करायचं, कारण माझा हा ड्रेस घालायची खूप इच्छा आहे. दुसरी गोष्ट, जर ताईकडून पुण्यावरून आलं तर मग मला काहीच टेन्शन नाही आहे. माझं संगीतचं पण सॉर्ट होऊन जाईल, माझ्या हळदीच्या दिवशीचं पण सॉर्ट होईल, माझ्या लग्नाच्या दिवशीचं पण सॉर्ट होईल. सो आता होप सो कसं काय होत आहे तर मी कोणाकडनं तरी मागवून घेण्याचा प्रयत्न करते. पार्थ जर तिथे असता तर तोही काही इश्यू राहिला नसता, त्याच्याकडून मागवून घेतलं असतं, पण तसं सुद्धा ते चान्सेस नाही आहे आता. सो बघूया कसं काय होतं ते मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट राहा. यातली कुठली साडी म्हणजे ही यातली कुठली साडी तुम्हाला छान वाटते, म्हणजे मी यातली कुठली साडी घालू असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा मला नक्की सांगा. सो अशा या 2 साड्या आहेत ज्या खरंच खूप छान आहे. मला तरी असं वाटतंय की ही सुद्धा चालते, म्हणजे घालायला सोपी जाते. आणि ही तर बरं काय विचारूच नका, 1 नंबर बेस्ट साडी आहे. सो मला नक्की सजेशन द्या. तर चला आता प्रिशू आलेली आहे, मी हे सगळं आवरून घेते कारण खूप पसारा झालेला आहे. आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट राहा. घरी काय खाते पिल्लू तू? काय खाते? पशत खाते. आणि हे काय आहे? शेव आहे. काय आहे ते? चला, प्रिशू राणीच्या आता खूप जास्त मस्त्या सुरू आहे. एवढी एनर्जी तिला कुठून येते काय माहिती. मी मस्त सीआयडी बघत जेवण केलं, त्यानंतर बाहेर आले थोडीशी. तर बघा, हॅलोजन लावून बाबांचं इथे काम चाललेलं आहे. जेव्हाही काही अर्जंट काम असतात ना तेव्हा ते खाण्यापिण्याची कशाचीच फिकर न करता काम करतात. रात्रीही 3 वाजेपर्यंत त्यांनी केलं. पार्थ त्यांच्यासोबत असतोच. आता तो थोडासा बसलेला आहे. बाकी त्यांचं हे पूर्ण काम करायचं चाललेलं आहे, जे यांना आजही माहित नाही किती वेळपर्यंत पुरेल. प्रिशू राणी मला मी निवांत असं झोपून दिलेलं आहे. झोपल्यावर किती शांत वाटते ना खरंच, पण करमतच नाही. मी मात्र इथे आत्ता चहा घेते आहे कारण मला खूप जास्त अर्जंट एडिटिंग करून द्यायची आहे. सो मला माझं काम आहे म्हणून मी एवढ्या रात्री चहा घेते आहे आणि शांत माझं काम करते. झोपायचं आहे. प्रेशूला मस्त झोपून दिलं मी. आणि झालं असं की मला एवढ्यातनं प्रमोशनचे जे काही पार्सल असतात कोलॅबरेशनचे, ते पार्सल निघत तर आहे तिथून आणि डेस्टिनेशनला डिलिव्हरी ज्या दिवशी व्हायची त्या दिवशी डिलिव्हरी होतच नाही आहे. आजसुद्धा असंच झालं. ब्लू डार्टने मला एक शॅम्पू कंडिशनर येणार होतं, कोलॅबरेशनचंच होतं ते. आणि काय होतं कोलॅबरेशनचं, ब्रँड डायरेक्ट पाठवून देतात. सो माहिती पडत नाही. आपण ऑर्डर केलेलं कसं आपल्याला माहिती राहते कधी येणार आहे वगैरे, आपण ट्रॅक करू शकतो. पण ब्रँडचं जे आहे ते कधी कधी ट्रॅक होत नाही. सो मला ब्लू डार्टचा मेसेज आला 2 दिवसापूर्वी की आउट फॉर डिलिव्हरी, म्हणजे त्याच दिवशी येणार आहे असं. पण तेव्हाही आलं नाही, काल पण आलं नाही आणि आज परत मेसेज आला होता, आज पण आलं नाही. मग मी ते चेक केलं तर तिथे असं दाखवत आहे की मी कन्साइनमेंट घेण्यासाठी नाही म्हटलं, म्हणजे मी ऑर्डर घेण्यासाठी नाही म्हटलेलं आहे. टाईमसुद्धा लिहून आला
आणि असं होतं की OTP रॉंग दिला. मला हे समजतच नाही आहे. नाही माझ्या घरच्या कोणाकडे ते पार्सल आलं, म्हणजे कोणीच त्या पार्सलवाल्याला बघितलं नाही किंवा काही. मग असं का होतं आहे हे तर बरं आजचं ट्रॅक केलं म्हणून माहिती पडलं, पण याच्या आधी 4-5 वेळा असं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते कोलॅबरेशन माझ्या कंपनीने पूर्ण कॅन्सल केलं. तुम्ही जर बघितलं असेल तर आता माझ्या पेजवर कोलॅबरेशन खूप कमी दिसत आहे. त्याचं रिझन तेच आहे, कंपनी आता डायरेक्ट पाठवायला नाही म्हणते आहे, की त्यांचं म्हणणं आहे की मी प्रोडक्ट रिसीव्ह करून घेते पण त्याचं कंटेंट देत नाही. पण माझ्याकडे येतच नाही आहे, सो मी कंटेंट देणार तरी कसं. सो तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही माहिती असेल ना तर मला प्लीज सांगा की तुमच्यासोबत असं कधी काय झालं आहे का. जे मी ऑर्डर करते ते माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात, ॲफिलेट्स वगैरे जर काय असले तर. पण हे जे आहे कोलॅबरेशनचे हे पार्सल माझ्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. माहिती नाही काय इश्यू झालेला आहे. आता ब्लू डार्टवाल्यांसोबत पर्सनली मी बोलेल, पण प्रत्येक वेळी ब्लू डार्टनीच येत नसते कन्सायनमेंट, कधी कधी वेगवेगळ्या ह्याने ते पाठवतात असं आहे. सो आता प्रिशूला मस्त झोपून दिल्याने मला माझं काही अर्जंट एडिटिंगचं काम फिनिश करायचं आहे. सकाळपासून ते चाललेलं आहे माझं. सो मला ते करायचं आहे. त्यात एका बँक अकाउंटचा खूप मोठा घोळ झाला, सो त्याच्यासुद्धा मागे आहे मी. असे सगळे एक एक प्रॉब्लेम आहे. असो, आता आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा प्लीज ते पार्सलबद्दल जर तुम्हालाही असा काही एक्सपिरियन्स आला असेल ना तर मला नक्की सांगा, आणि तुम्ही त्याच्यावर काय केलं ते सुद्धा सांगा, म्हणजे मलाही हेल्प होईल. आता आधी तर मी ते ब्लू डार्टवाल्यांसोबत बोलून बघते, कारण ते ब्लू डार्टने येणार होतं असं आहे. सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.